गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. काल बेटा आपण सगळ्याचे सगळे एनर्जी सोर्सेस टाईप्स बघितले. आठवत आहेत एनर्जी व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स, डिपेंडेंट, इंडिपेंडेंट, दोघांकडचे, त्याच्यात आयडियल, प्रॅक्टिकल सगळं बघितलं. ओके. काल मी तुम्हाला बोललो होतो दोन कन्सेप्ट बाकी आहेत, ते म्हणजे काय बेटा, कॅरेक्टरिस्टिक्स. दोघांचे काय वाक्य होतं माझ्या, कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसते आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोणाची बेटा, व्होल्टेज सोर्स. आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्होल्टेज सोर्स अशा दोन काढायचे आहेत. पहिले व्होल्टेज सोर्सची, मग कुठली बेटा, करंट सोर्सची. ठीक आहे. या दोन दोन मार्कासाठी आम्ही कधी कधी विचारतो. ठीक आहे. चलो आधी हेडिंग टाका, आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्होल्टेज सोर्स. हेडिंग टाका, आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्होल्टेज सोर्स. आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्होल्टेज सोर्स टाकली आहे. ओके. क्वेश्चन घ्या. ड्रॉ द आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्होल्टेज सोर्स. ड्रॉ द आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्होल्टेज सोर्स. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून ही कॅरेक्टरिस्टिक्स प्लीज काढून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून ही कॅरेक्टरिस्टिक्स प्लीज काढून घ्या. आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्होल्टेज सोर्स झाली आपली, राईट. आता पुढची हेडिंग टाका, आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ करंट सोर्स. आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ करंट सोर्स टाकली हेडिंग. क्वेश्चन घ्या. ड्रॉ द आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ करंट सोर्स. ड्रॉ द आयडियल और प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ करंट सोर्स. बरं, आता ना बेटा ही फिगर काढायची. लक्षात आलंय? बरं, आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर दोघं फिगर्स मध्ये फरक काय. आधीच्या याच्यात आयडियल व्होल्टेज सोर्स होता, आता करंट सोर्स आला. दोघी फिगर डोळ्यासमोर ठेवा. मागे पुढे किंवा समोर आजूबाजूला असतील तर टेन्शन नाही, वरत खाली असेल तर अजून टेन्शन नाही. ठीक आहे. बरं, आयडियल करंट सोर्स, मागच्या याच्यात आयडियल व्होल्टेज सोर्स होता, इथे प्रॅक्टिकल करंट सोर्स आलं. मागच्या याच्यात प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स होता. महत्वाचा फरक, मागच्या याच्यात एक्स एक्सिसला तुमचं इथे करंट होता, लोड करंट. आठवत आहे? इथे आता एक्स एक्सिसला काय आलं, व्होल्टेज आलं. वाय एक्सिसला मागच्या याच्यात काय होतं बेटा, तुमचा टर्मिनल व्होल्टेज असं दिलेलं होतं. वाय एक्सिसला टर्मिनल व्होल्टेज होता, ते आता काय आलाय, आयडियल करंट आलाय. आता काय आलाय, आयडियल करंट. एवढे फक्त मध्ये लक्षात घ्या. ठीक आहे. एक्स एक्सिसला व्होल्टेज, आता मागच्या याच्यात काय होतं, करंट होता. इकडे वाय एक्सिसला आता करंट आलाय, मागच्या याच्यात व्होल्टेज होता. ठीक आहे. ऑपोजिट फंडे होता. फाईन. ओके. आता माझा पुढचा फंडा चालू होईल. ठीक आहे बच्चे लोक, राईट. फाईन. बरं, पुढे आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला कुठला घ्यायचा आहे बच्चे लोक, डेफिनेशन्स. हेडिंग टाका, सम IMP डेफिनेशन्स. हेडिंग टाका, सम IMP डेफिनेशन्स. या डेफिनेशन्स तुम्हाला अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. याच्यातून कमीत कमी 3 ते 4 डेफिनेशन्स पडतात म्हणजे पडतात. हे 5 आहेत आणि अजून पुढे एक 4-5 डेफिनेशन्स आहेत, म्हणजे 9-10 डेफिनेशन्स तुम्हाला टोटली आहेत. त्याच्यातून 4 ते 5 डेफिनेशन्स पडतात म्हणजे पडतातच प्रत्येक पेपरमध्ये. ठीक आहे. ओके. आता पहिली जी डेफिनेशन घ्यायची ती कुठली बेटा, वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्म म्हणजे काय, तर वेव्हफॉर्म काय असतं बेटा, हा एक प्रकारचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ही काय झाली बेटा, एक वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्म काय असतं, मग एक प्रकारची ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. एक प्रकारची काय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. कोणाचं आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर ही एक प्रकारची कुठली क्वांटिटी बेटा, एसी क्वांटिटी आहे. कुठली क्वांटिटी आहे, एसी क्वांटिटी. इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कोणाचं, एसी क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम. पुन्हा एकदा, वेव्हफॉर्म म्हणजे काय, इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कोणाचा, एसी क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. पुढची डेफिनेशन माझी कुठली बेटा, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आधी सगळं डेफिनेशन एक्सप्लेन करून देतो, मग आपण लिहून घेऊ. ठीक आहे. पुढची डेफिनेशन कुठली माझी, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय असते, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय असते बेटा, ह्या वेव्हफॉर्म मध्ये ह्या पॉइंटला ह्या वेळेस जी किंमत असेल त्या किमतीला त्याने काय नाव दिलं, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. हा मराठी कन्सेप्ट झाला. पुन्हा एकदा मराठी कन्सेप्ट काय म्हणतो, या वेव्हफॉर्म मध्ये या पॉइंटला या वेळेस जी किंमत असेल त्या किमतीला काय नाव दिले, इन्स्टंटेनियस. मग तो पॉइंट तोच पाहिजे का, नाही. ह्या पॉइंटला काढायचं झालं तर इथे काय, ह्या वेळेस ह्या पॉइंटला ह्या वेव्हफॉर्म मध्ये ह्या वेळेस ह्या पॉइंटला जी किंमत असेल त्याला काय नाव आहे, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. तो पॉइंट तिथेच पाहिजे असं कंपल्सरी नाही. पॉइंट रॅन्डमली कुठेही घ्या, पण प्रत्येक पॉइंटला किंमत कशी असेल बेटा, वेगवेगळी. जर प्रत्येक पॉइंटला किंमत वेगळी असेल म्हणून त्याला काय नाव दिलंय, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय, ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम.
इन्स्टंटेनियसचं मिनिंग काय? ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम. म्हणजे काय? ह्या क्षणाला ह्या वेळेस जी किंमत असेल त्याला काय नाव दिलं बेटा? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. मग डेफिनेशन काय सांगते? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ एन एसी क्वांटिटी इज दॅट व्हॅल्यू ॲट दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम. ॲट दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम. ॲट दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइमला अंडरलाईन करा. एकदम IMP शब्द असेल तो. ठीक आहे, मी लिखापडीमध्ये सांगितलं. ठीक आहे, ही कुठली डेफिनेशन झाली माझी? इन्स्टंटेनियस व्हॅल्यूची. कुठली डेफिनेशन झाली? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. कळालंय? बरं, दोन डेफिनेशन्स माझ्या झाल्या. कुठल्या? वेव्हफॉर्म आणि इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. एक काम करू, या दोघांची आधी लिखापडी घेऊ, मग पुन्हा इकडे वळतो. ठीक आहे, चलो घ्या. पहिली हेडिंग टाका वेव्हफॉर्म. हेडिंग टाका वेव्हफॉर्म. टाकले. डेफिनेशन काय सांगता येईल? वेव्हफॉर्म इज द ग्राफ ऑफ magnitude of AC quantity. Waveform is the graph of magnitude of AC quantity. Waveform is the graph of magnitude of AC quantity with respect to time. With respect to time. झाले. पुढची डेफिनेशन instantaneous value. पुढची डेफिनेशन instantaneous value. Instantaneous value of any quantity. Instantaneous value of any quantity is that value at a particular instant of time. At a particular instant of time. अंडरलाईन कशाला करायची? At a particular instant of time ला. अंडरलाईन कशाला करायची? At a particular instant of time ला. अंडरलाईन कशाला बेटा? At a particular instant of time ला. झालंय. पुढची डेफिनेशन सायकल. हेडिंग टाकून घ्या. सायकल टाकली आहे. सायकल म्हणजे आपली चालवणारी सायकल नाही, इथं वेगळी सायकल. सायकल म्हणजे काय? सायकल म्हणजे काय? इट इज अ ग्राफ दिसतो बेटा. इट इज अ ग्राफ ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल. हा ग्राफ आहे, ज्या ग्राफ मध्ये काय बेटा, ही जी वरची दिसते ना बेटा, हा वरचा भाग, याला नाव आहे. याला काय नाव आहे? पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता याला नाव पॉझिटिव्ह हाफ सायकल का? तर पॉझिटिव्ह म्हणजे वरच्या बाजूला, खालच्या बाजूला म्हणजे काय? निगेटिव्ह. ठीक आहे, मग काय सांग काय? सायकल इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ. ग्राफच्या ऐवजी त्यांनी शब्द काय टाकलाय? रिप्रेझेंटेशन. ग्राफच्या ऐवजी शब्द काय? रिप्रेझेंटेशन. इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ कोणाचं? पॉझिटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड आयडेंटिकल निगेटिव्ह हाफ सायकल. आयडेंटिकल शब्द महत्वाचा. आयडेंटिकल शब्द का महत्वाचा? आयडेंटिकलचं मिनिंग काय? जेवढा पॉझिटिव्ह आहे तेवढाच निगेटिव्ह आहे. आता ही सायकल काढताना प्लीज लक्षपूर्वक नीट ऐका, काय कसं करायचं. ठीक आहे, आधी हॉरिझॉन्टल डिस्टन्स दोघीकडचा कसा पाहिजे? सेम. हे 3 सेंटीमीटर घेतलं तर इकडचं पण किती घ्या बेटा? 3 सेंटीमीटर. ठीक आहे, हे 3 सेंटीमीटर, हे पण किती? 3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर वरच्या साईडला तुम्ही इकडे तुमच्या लाईनी ज्या आहेत त्या 2 लाईनीवरती गेलं. ठीक आहे, वरती सपोज तुम्ही 2 लाईनी जात असेल तर खाली पण किती लाईनी यायचं बेटा? खाली पण किती यायचं? 2 लाईनी. वरती 2 लाईनी, खाली 2 लाईनी. ठीक आहे, काय चालू आहे काय नाही नीट लक्ष द्या. ठीक आहे, सायकल काढताना कशी काढायची नाही, गावठी सारखी काढायची नाही. का नाही काढायची? लगेच कळेल. ठीक आहे, इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ कुठलं बेटा? पॉझिटिव्ह हाफ सायकल इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ कोणाचं बेटा? पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड आयडेंटिकल निगेटिव्ह. आयडेंटिकल का? जेवढं पॉझिटिव्ह आहे तेवढंच निगेटिव्ह. म्हणजे ही वेव्ह आणि ही वेव्ह बिलकुल सेम पाहिजे. जरी पॉझिटिव्ह साईडला असेल, खालची कुठली बेटा? निगेटिव्ह साईडला. आयडेंटिकल शब्द का महत्वाचा? जर तुम्ही आयडेंटिकल शब्द नाही टाकला तर मी वेव्हफॉर्म अशी काढून देईल. मग ही सायकल होईल का बेटा? नाही होणार. का नाही? हा पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, पण आयडेंटिकल निगेटिव्ह हाफ सायकल आहे का? नाहीये. म्हणून याला सायकल म्हणता येणार नाही. म्हणून याला सायकल म्हणता येणार नाही. सायकल म्हणजे काय? जेवढा पॉझिटिव्ह पार्ट तेवढाच काय पाहिजे? निगेटिव्ह पार्ट. जेवढा पॉझिटिव्ह पार्ट तेवढाच काय पाहिजे बच्चलो? निगेटिव्ह पार्ट. समजे ना? समजे? पुन्हा एकदा, सायकल म्हणजे काय? इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ. इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड आयडेंटिकल निगेटिव्ह हाफ सायकल. इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल
अँड आयडेंटिकल निगेटिव्ह हाफ सायकल. कळालं? मग ही डायग्राम काढून घ्यायची. डायग्राम काढल्याच्या नंतर आता इथे सांगतो, इथे 0 येतो, त्याच्यानंतर इथे किती असतं मध्यभागी 90, त्याच्यानंतर इथे 180, इथं 270, इथं किती येतं 360. 90ला कसं लिहितो आपण मॅथ्समध्ये बघितलंय, 90लाच काय लिहितो π/2, 180ला काय असतो पाय, 270ला काय असतो 3π/2 आणि 360ला काय असतो 2π. म्हणजेच मला सांगता येईल 1 सायकल इज इक्वल टू 2π. हे जे चिन्ह आहे हे चिन्ह आहे रेडियनचं. कशाचं बेटा? रेडियन. कशाचं चिन्ह आहे बेटा? रेडियनचं चिन्ह आहे. गॉट इट? 2π रेडियन किंवा विच इज इक्वल टू किती आलं 360 डिग्री. 2π रेडियन म्हणा विच इज इक्वल टू किती असतं 360 डिग्री. काय झालं काही नाही सायकल बद्दल कळालं. पुन्हा एकदा सायकल म्हणजे काय? सायकल इज द रिप्रेझेंटेशन ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड आयडेंटिकल निगेटिव्ह हाफ सायकल. कळालंय? ओके. हेडिंग टाकली सगळ्यांनी सायकल. ही डेफिनेशन कम्प्लीट करू. या 2 डेफिनेशन्स बघू आपण. सायकल टाकले. चलो घ्या लिहून. सायकल इज द रिप्रेझेंटेशन अँड रिपिटेशन. सायकल इज द रिप्रेझेंटेशन अँड रिपिटेशन. 2 मिनिटं. रिपिटेशन शब्द का आलाय? आता हे एकदाच होईल का बेटा? नाही, हे असं कंटिन्यू होत जाईल. म्हणजे एकच सायकल आहे का? नाही, म्हणजे काय झाली रिपीट झाली आहे म्हणून रिपिटेशन शब्द आलेला आहे. रिपिटेशन शब्द का आला कळाला? ती सायकल कंटिन्यू होत जाईल. ठीक आहे. मग सायकलची डेफिनेशन काय सांगता येईल? सायकल इज द रिप्रेझेंटेशन अँड रिपिटेशन. सायकल इज द रिप्रेझेंटेशन अँड रिपिटेशन ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड आयडेंटिकल निगेटिव्ह हाफ सायकल. बरं, पुन्हा एकदा. सायकल इज द रिप्रेझेंटेशन अँड रिपिटेशन ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड आयडेंटिकल निगेटिव्ह हाफ सायकल. झाले? फिगर काढायची, सगळं काढून घ्यायचंय. मग याच्याकडे वळेल. पॉज करा, सगळं काढून घ्या. झालंय? नेक्स्ट आता पुढची डेफिनेशन. 2 डेफिनेशन्स मी कंटिन्यू मध्ये घेईल. दोघी IMP आहेत. एक डेफिनेशन्स पक्का पडते, नाही तर 2 डेफिनेशन्स येतात. फिक्स येतात. फिक्स प्रत्येक पेपरमध्ये आहे म्हणजे आहेच. ठीक आहे. कुठली डेफिनेशन? टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. कॉन्सन्ट्रेशन इकडे. टाइम पिरियड म्हणजे काय असतो? टाइम पिरियड मध्ये बेटा काय होतं? टाइम रिक्वायर्ड. टाइम किती लागला? कशाला? टू कम्प्लीट 1 सायकल. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 सायकल म्हणजे एक सायकल कंप्लीट करायला जो वेळ लागला आहे त्याला काय नाव दिले? टाइम पिरियड. पुन्हा एकदा. टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 सायकल. बरं, आता एक गोष्ट सांगतो की जे तुला माहिती आहे, म्हणजे आता इथे पहा, टाइम रिक्वायर्ड म्हणजे टाइम काढणार आहे कशाला पण? एक सायकल कंप्लीट करायला. माहिती काय? सायकल. काढणार काय? टाइम. माहिती काय? सायकल. काढणार काय? टाइम. माहिती काय? सायकल. जे तुला माहिती आहे ते खाली जाऊ दे. म्हणजे खाली काय गेलं? सायकल. वरच्या साईडला काय आलं? सेकंड. जे तुला माहिती आहे ते कुठे जाऊ दे? खालच्या साईडला. तेच फ्रिक्वेन्सी मध्ये पण फंडा यूज होईल. कॉन्सन्ट्रेशन द्या. पुन्हा एकदा. टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 सायकल. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 सायकल. माहिती काय तुला? सायकल. काढला काय तू? टाइम. गॉट इट? नेक्स्ट पुढची डेफिनेशन कुठली बेटा? आता फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी मध्ये काय होतं? नीट ऐका. फ्रिक्वेन्सी मध्ये काय होतं बेटा? फ्रिक्वेन्सी मध्ये उलटा कन्सेप्ट आहे. कशाच्या? टाइमच्या. टाइम मध्ये काय होतं सांगता येईल? टाइम मध्ये सायकल माहिती असते, सेकंड आपण काढतो म्हणजे टाइम काढतो. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 सायकल. फ्रिक्वेन्सी मध्ये काय होतं? नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन 1 सेकंड. मला माहिती काय झालं बेटा? टाइम माहिती झाला आणि काढला काय तू? सायकल्स काढले. लक्षात आलं? नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन 1 सेकंड. एका सेकंडामध्ये किती सायकल्स झाल्या ते काढणं म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. एका सेकंडामध्ये किती सायकल्स झाल्या ते काढणं म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. आणि टाइम पिरियड मध्ये काय? टाइम पिरियड मध्ये काय होतं? एक सायकल कंप्लीट करायला जो वेळ लागला तो म्हणजे काय झाला? टाइम पिरियड. दोघांमध्ये कन्फ्युजन दूर. पुन्हा एकदा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन 1 सेकंड. आता माहिती काय पा? माहिती काय? टाइम माहिती आहे. सेकंड माहिती आहे म्हणजे टाइम माहिती आहे. काढले काय? सायकल्स. काढले काय? सायकल्स. माहिती काय? टाइम.
जे माहिती आहे ते कुठे गेलं खाली. सेकंड खाली गेला, वरती काय आला सायकल. सेकंड खाली गेला, वरती काय आला सायकल. मॅथमॅटिक्स मध्ये आता थोडंसं नीट बघा. मॅथमॅटिक्स मध्ये a अपॉन बी असेल ना, त्याला मी काय लिहू शकतो 1 द होल डिवायडेड बाय b अपॉन a. असं कसं काय? तर मी RHS पहिलं घेतलं 1 द होल डिवायडेड बाय b अपॉन a. आता मी मॅथ्स मध्ये खूप वेळेस बोललोय, जिथं होल डिवाइड आला तिथे काय द्यायचं आपलं भागिलेचं चिन्ह 1 भागिले b अपॉन a. मग 1 गुणिले केलं तर किती होऊन जाईल a अपॉन b. म्हणजेच 1 द होल डिवायडेड बाय b अपॉन a इज इक्वल टू किती येतं a अपॉन b. यालाच त्याच फंड्याने हा 1 लिहिला, सायकल जो खाली जाऊ दिला, सेकंड अपॉन सायकल. मग f इज इक्वल टू किती आला 1 अपॉन t. सेकंड अपॉन सायकल म्हणजे काय t आहे. सेकंड अपॉन सायकल म्हणजे काय t आहे, म्हणून 1 अपॉन किती आला t. हा झाला माझा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. हा कुठला फॉर्म्युला झाला फ्रिक्वेन्सीचा. दोन अत्यंत महत्त्वाचे कन्सेप्ट्स. कुठले कुठले बेटा टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. पुन्हा टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल. एक सायकल कंप्लीट करायला जो टाइम लागतो त्याला काय नाव दिलं टाइम पिरियड. पुढे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन 1 सेकंड. माहिती काय, टाइम माहिती म्हणजे सेकंड माहिती आहे. एका सेकंडामध्ये किती सायकल झाले, 1 सेकंड आहे, खटखट खटखट खट जेवढे सायकल झाले ते काढणं म्हणजे काय त्याचं फ्रिक्वेन्सी. कळालं बेटा. चल लिखापडी घ्या आता. टाइम पिरियड. टाइम period. Time period of an AC quantity is defined as time period of an AC quantity is defined as time period of an AC quantity is defined as time required by an AC quantity to complete time required by an AC quantity to complete one cycle. Time required by an AC quantity to complete one cycle. Time required by an AC quantity to complete one cycle. चलो कैपिटल T इज इक्वल टू खाली सेकंड अपॉन सायकल लिहून घ्या फॉर्म्युला त्याचा. कैपिटल T इज इक्वल टू सेकंड अपॉन सायकल. कैपिटल T इज इक्वल टू सेकंड अपॉन सायकल. झालंय. पुढची डेफिनेशन हेडिंग टाका फ्रिक्वेन्सी. हेडिंग टाका फ्रिक्वेन्सी. हेडिंग टाका फ्रिक्वेन्सी. Frequency is defined as number of cycles. Frequency is defined as number of cycles. Frequency is defined as number of cycles completed by an AC quantity. Frequency is defined as number of cycles completed by an AC quantity. Frequency is defined as number of cycles completed by an AC quantity in 1 second. In 1 second. In 1 second. In 1 second. ओके. आता हे सगळं लिहून घ्या, बाजूला त्याचं बेसिक पण लिहा. व्हिडिओ पॉज करा, हे पण लिहून घ्या आणि बाजूला त्याचं बेसिक्स पण लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या आणि बेसिक्स पण लिहून घ्या. झालंय. पुढे लिहा. युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आठवतं बेटा, हर्ट्स. काय हर्ट्स. युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. HERTZ. Unit of frequency is hertz. Unit of frequency is hertz. ओके बच्चे लोग, that's all. बाकीच्या डेफिनेशन्स उद्या. प्लीज या 5च्या 5 डेफिनेशन आजच्या आज पाठ करून टाका. ठीक आहे. प्लीज या 5च्या 5 डेफिनेशन्स आजच्या आज पाठ करून टाका.